मोठी ही ना अशी बारीक एकदम गावठी बोरवानी. तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मस्त म्हणजे तर सगळ्यांना शुभ सकाळ. तर मित्रांनो सकाळचे आता 8:30 वाजले आणि आपण इकडं आलो विहिरीवर. तर आजचा विषय असा आहे की आपले जे घरापुढं कांदे येते उन्हाळ्याची त्यांना पाणी लावायचे. आता त्यांना जवळ 10-12 दिवस झाले भरू. आणि की इकडे दुसरे काम चालू होते, कांदे काढायचे, पुन्हा या कांद्यांना पाणी. मग आता आज फुल लाईट आहे, विहीर पाणी पण आहे. मग ते आज भरून देऊ. काली भरले, आज ते भरायचे. मग याला जवळ 2 दिवस लागतील भरायला, कारण की टाईमच लागतो त्याला भरायला. हे पूर्ण झालं भरायचं. त्याच्यात लाईट पण सारखी येऊ जा अशी सारखी चालत नाही. सारखी येते, आली का अर्धा तास 1 तास गायब होऊन जाते. लोड पण जास्त आहे ना, सगळ्याची भरणी चालली म्हणून लाईट सीन चालत नाही. आता आहे अजून अर्धा तास लाईट येईल, ते भरून घ्यायचं. इथं सगळं जोडून ठेवलं तर मोटर वगैरे बघू. आता लाईट आल्यावर चालू करून भरून घेऊ. 2 स्टार्टर म्हणजे 2 मोटरी आपल्या एकाच विहिरीत. तेव्हा इथं ही जी दिसती एक तिकून आहे, हा काळा पाईप इकून. 2 मोटरी चालतात पावसाळ्यात फुल. आता 2 मोटरी चालू केले पाणी निघून जाते, पाणी कम पडायला. पावडं वगैरे घरी नेऊन ठेवतो, आलं फक्त चालू करायची. आणि इकडं आपलं कांदे कापायचं काम पण चालू आहे. या बघा, इथं असे एवढे कापले, इथे एक पोळी याच्यात झाकून ठेवली. आता एवढेच राहिले, म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी कापायचं आणि दिवसभर भरणे करायचे. आणि सकाळी आणि संध्याकाळी सावलीत कापायचे. दिवसभर खूप ऊन राहतं ना. या बघा असे कांदे मस्त असे पोळी झाकून ठेवले का ते मस्त कलर येतो त्याला. काही तिकडे फडके काही झाकून ठेवले. आणि इकडे बघा आपल्या आंब्याला किती मोर आला पूर्ण. यावर लाईट आली इतक्यातच. आता चला पटकन मोटर चालू करून घेतो. एक तर थोडी वेळ पुन्हा झटके मारून जाम करत 1-1.5 तास चांगली चालली. त्याच्यानंतर पुन्हा कॉक सरळ करावं लागेल, पाईप फेकून देईल. हो आता चालू होती की झाली चालू. इथून असं थोडं पाणी वाढवायचं. दाबून झालं पाणी. आता जाऊ इकडे वाफेव लावून दिलंय, ते इकडून बटन दाबायचं. चालू झाली. चला मोटर आता बाहेर हे वाफेव लावलं होतं, काढायचं वाफा इडून तिडून भरला. आता पाणी सरळ हा पण भरीत असं. कांद्याची साईज पण एवढा अशी झाली. आता चांगला असा एवढा माल झाला. अजून महिन्यात 6 महिन्यात निघून येतील हे कांदे. हे लवकर लावले होते आपण, डिसेंबरमध्येच लावले होते. 2 महिन्यात एवढे झाले. 3.5 महिन्यात निघून येते जवळजवळ उन्हाळ कांदे. 3.5-4 महिने लागते, पण हे लवकर निघून येतील. आधी लावले होते ना. चला आता दिवसभर एवढंच भरायचं. कांदे तर झाले भरायचे. आता घरपुढचा हरभरा होता ना, त्याला पण पाणी देऊन टाकू म्हणलं. ते विहिरी आलो तो पाणी बघायला किती म्हणलं. हाय अजून पाणी भरपूर आहे. हरभरा होऊन जाईल भरायचा. शेवटचं पाणी देऊन टाकायचं हरभऱ्याला. मग इकडंच कांद्यानं पाणी चालू. पुन्हा नंतर 15 दिवसांनी पाणीच होणार नाही हरभऱ्याला, त्या दुसऱ्या पिकाला. आता पाणी हळूहळू कमी होत जाईल. थोडंसं बघायला आलो तो. आता हाय टाईम पाणी पण मग भरून घेऊ हरभरा. आता वाजले 2:30 वाजपर्यंत गेलं तेवढं कांदे भरायला. मित्रांनो आता वाजले 5:45 आणि आपण निघालोय खालच्या रानात आंबरीत.
आपली दररोजची ड्युटी आता म्हणजे अजून 2-3 दिवस तरी कांदे जातील निंदायला. दररोज संध्याकाळी जायचं आईला आणायला. सकाळी इकून बरोबर जाते, तिकून फक्त आणायला जावं लागतं. चला जाऊ. आपलं कांदे पण भरायचे झाले. आता उद्या चालू केली का घरा पाठीमागची भरायची. मग इथलं सगळं भरणं आवरल. मग पुढच्या हप्त्यात परत आमराईत भरणं तोवर निन्न पण होईल. खादी पण टाकायच्या सुरगर. चला जाऊ आता. थोडीशी ना बोरं तोडून घेतो. अजून टाईम आहे सुट्टी व्हायला. तिकून येताना मग उशीर होऊन जात. ह्या मस्त आहे लाल लाल. थोडीशी तोडून घेते इथं भारी. थोडीशी तोडून घेतली. मस्त आहे भारी. हे ना ती जास्त मोठी, हे ना अशी बारीक एकदम गावठी बोरावानी मस्त. इकडे आपलं मस्त माझ्या महाराजांचं मंदिर. आधी पाय पडून घेतो इथूनच. मसवा महाराज की जय. आम्ही दररोज जाता येताना पाया पडूनच जातो असं. चला जाऊ आता डायरेक्ट अमृत. इकडं पण आता दिवस बुडत आला.